कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नाशिक महानगरपालिका नाशिक जनसंपर्क विभाग दिनांक 26 जून 2025. सामाजिक न्यायाची प्रेरणा आणि नशामुक्त समाजाची शपथ. नाशिक मनपात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आज गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचं औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मनपा मुख्यालयातील राजीव गांधी भवन स्वागत कक्षाजवळ राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस उपायुक्त प्रशासन आणि लक्ष्मीकांत साताळकर, नितीन पवार तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, स्वीय सचिव दिलीप काटे, कैलास दराडे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, चंद्रकांत सोनार, योगेश अडभाई, संतोष चंद्रात्रे, संतोष कान्हे, मनीषा पाटेकर, साहेबराव भोसले, दीपक पुरी, विशाल नवले, संजय पटेल, दीपक बंद्रे, मनोज विभांडिक, मनोज गायधनी, रमेश पागे आदी पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नशामुक्त समाजासाठी प्रतिज्ञा देण्यात आली. प्रतिज्ञेचे वाचन जनसंपर्क अधिकारी श्री योगेश कमोद यांनी केले. नाशिक महापालिकेच्या वतीनं पुढील काळातही समाज सुधारणेसाठी आणि युवकांना नशेपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती उपक्रम राबवले जातील अशी माहिती यावेळेस देण्यात आली. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावे, मंत्री छगन भुजबळ. मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून खरीपांसह विविध विकास कामांचा आढावा. नाशिक दिनांक 26 जून 2025. जिमाका वृत्त सेवा. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात पेरणी सुरू झाली आहे. या खरीप हंगाम शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावे अशी सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. येवला येथील संपर्क कार्यालयात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळेस येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाड उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगळुरे, तहसीलदार आबा महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप देवरे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, नगरपालिकाचा मुख्य अधिकारी तुषार आहेर, उपअभियंता PR घोडे, उपअभियंता RU पुरी, पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन, शाखा अभियंता गणेश चौधरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ म्हणाले की खरीप हंगामात विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना बियाणे रास्त दराने विक्री होईल, तसेच खताचा बफर स्टॉक करून ठेवावा आणि खताची लिंकिंग होणार नाही याबाबत काटेकोर दक्षता घेण्यात यावी. तालुक्यात पाऊस सुरू झालेला असून पाणी टंचाईच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू ठेवावेत. येवला तालुक्यात 50 कोटी उद्दिष्टांपैकी 39 कोटी पीक कर्ज वाटप झालेलं आहे. ही बाब समाधानकारक असून मागणीनुसार शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे अशा सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी दिल्या आहेत. जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना मंत्री श्री भुजबळ यांनी म्हटलं आहे की राजापूर व 40 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पंपिंग जॅकवेल पाईप सोडणी संदर्भातील कामे तातडीनं पूर्ण करावीत. धुळगाव आणि 16 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम संबंधित कामांना गती द्यावी. येवला 38 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील रिट्रोफिटिंगकरिता आवश्यक असलेल्या मोटर्ससाठी निविदा प्रक्रिया सुरू करावी. विंचूर लासलगावसह 16 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना रिट्रोफिटिंगची कामे महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री श्री भुजबळ यांनी दिले.
येवला शहरातील झोपडपट्टी निर्मूलन करण्यासाठी झोपडपट्टीवासियांना घरकुल आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीनं सादर करावेत. पंचायत समितीकडील घरकुल आवास योजनेतील घरकुलांसाठी आवश्यक जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येवला, लासलगाव येथील शेतकरी आणि नागरिकांच्या वीज संदर्भातील सर्व तक्रारींचे निवारण करून विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, अशी सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी दिल्या आहेत. पुणेगाव डाबा कालवा आणि दरसवाडी पोहोच कालवा अस्तरीकरण टप्पा 1 मधील कालवा दुरुस्ती आणि लाईनिंगची कामांना गती द्यावी. येवला शहरातील महात्मा फुले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुरुस्ती आणि अनुषंगिक कामांसाठी निधीचे प्रस्ताव सादर करावे. स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे स्मारकाचे कामासाठी निधी उपलब्ध करून झालेला असून काम पूर्ण करण्यात यावे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील भुयारी गटार योजनेची कामे करताना आवश्यकतेनुसार खोदकाम करून ते काम पूर्ण झाल्यानंतर पुढील खोदकाम करण्यात यावे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे. शहरातील शॉपिंग कॉम्प्लेक्स वाटपासाठी आरक्षण नियमाप्रमाणे कार्यवाही करून लिलाव प्रक्रिया 2 महिन्यात पूर्ण करावी. शिवसृष्टीची उर्वरित कामासाठी निविदा प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून प्राप्त निधीतून प्रस्तावित कामे सुरू करावीत. लासलगाव बाह्यवळण योजनेची कामे पूर्ण करावी. उपजिल्हा रुग्णालय लासलगाव इमारतीचे काम पिंपळस ते येवला चौपदरी कॉन्क्रीट रोड इत्यादी कामे सुरू करण्यात यावी. लासलगाव विंचूर चौपदरीसह खेड लेझुंगे कॉन्क्रीट रोडची कामे गुणवत्तापूर्ण होतील यासाठी दक्ष राहावे. मनरेगा अंतर्गत 10 कोटी वृक्ष लागवड जुलै अखेर करावयाची आहे, त्याचे सूत्रबद्ध नियोजन करावे. राज्य नदी संवर्धन योजनेअंतर्गत लासलगाव शिवनदी आणि विंचूर येथील लोणगंगा नदी या कामांची निविदा प्रक्रिया प्रस्तावातील त्रुटीची पूर्तता तातडीनं करण्याच्या सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी दिल्या आहेत. नामदार छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच कामाचा लावला धडाका. प्रथम नाशिक शहराचे पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार नाशिक महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासन यांना व द्वारका येथील अतिक्रमणासंदर्भात हात घातला. त्यावेळेस महापालिका आणि पोलीस प्रशासन अडचणी सांगितल्या. मात्र नामदार छगन भुजबळ यांच्यातील 30 वर्षांपूर्वी असलेले मुंबई महापौर जागा झाला आणि त्यांनी प्रशासनाला धारेवर धरून तात्काळ अतिक्रमण हटाव मोहीम द्वारकापासून नवी तर जुने नाशिक काटे गल्ली, मेन रोड, कॉलेज रोड, गंगापूर रोड येथे अतिक्रमण झाले ती मोहीम हटवण्यास आदेश केले. त्यामुळे नाशिकच्या गल्लीबोळांनी मोकळा श्वास घेतला आहे. शहरातील सर्व अवैध धंदे असतील, रस्त्याचा विषय आले, सगळ्यांचा दौरा अभ्यास करून त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश केले. नाशिक जिल्ह्याला 4 मंत्री मिळालेला, परंतु नाशिक शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी नामदार छगन भुजबळ सोडले तर कोणी काही काम करू शकले नाही, ही शोकांतिका आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे नाशिककरांकडून राजकारण सोडून, अर्थकारण सोडून कुंभमेळ्यासाठी भुजबळ यांच्या प्रदीर्घ अनुभव कामे करू येतील. त्यासाठी पालकमंत्री जबाबदार त्यांच्यावर टाकावी, नाही तर मंत्र्यांमध्ये सगळ्यात ज्येष्ठ म्हणून भुजबळ, तसेही नाशिकला त्यांना पालक मानलेच आहे. कारण मागील मीटिंगमध्ये देऊन खुश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे संतांनी नाराजी व्यक्त केली, पण पालकमंत्री बसवण्याचा घाट घातला जात आहे. त्याबद्दल निषेध नोंदवलेला आहे. द्वारका येथील सर्वे नंबर 400-401 अ ब क या कॉलनी रस्त्यावर काही नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन करून रस्ता बंद केला आहे. त्यामुळे त्या परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांना आपल्या देवाच्या भागात आणि व्यवसायाच्या ठिकाणी अवघड झाले आहे. तसेच तिथे कचऱ्याचे डेपो तयार करून डंपिंग करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे. याबाबत 1 वर्षांपूर्वी महापालिकेने कारवाईसुद्धा केली आहे, परंतु रस्त्याला लावलेले पत्रे हटवलेले नाही. त्यामुळे रस्ता खुला झाला नाही. संबंधित अधिकारी आणि महानगरपालिकेचा रस्ता बंद करण्याचा कोणाला अधिकार आहे का? त्यांच्यावर आतापर्यंत तात्काळ कारवाई का केली नाही, हा खरा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन संबंधित व्यक्ती आपल्या समाजातील व्यक्ती गोळा करून परिसरामध्ये दहशत निर्माण करणे, पत्रा काढू देत नाही. या संदर्भात नागरिकांनी महापालिका आयुक्त तसेच अतिक्रमणाचे आयुक्त, पूर्वचे विभागीय अधिकारी, पोलीस आयुक्त यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही न्याय मिळत नाही. 15 दिवसात रस्ता खुला झाला नाही तर 25 लोकांचे कुटुंब आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे. याला संपूर्णपणे कायद्याने बिघडल्यास महापालिका अधिकारी संबंधित समाजकंटक जबाबदार राहतील. या प्रतिक्रिया बाबू जैनुद्दीन शेख, नरेंद्र सिंग खालशी, काळे ईशा, उस्मान कुरेशी, मियाभाई, जयंतीलाल केशर पटेल, शेख युसुफ शाह कामिनी, प्रकाश काळे, गुलाम रसूल सिद्दी,
हजरत निषाद सिद्धी आदी प्लॉट धारक यांनी मागणी केली आहे. याबाबत अन्न व प्रशासन मंत्री महोदय नामदार छगन भुजबळ साहेबांची भेट घेतली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी अधिकृतपणे समजत आहे. मेरा नाम गुरबीर सिंह कलसी है। हमारा गैरेज कम से कम यहाँ पर 30-35 साल पुराना गैरेज है। तो पहले ये रोड चालू था, तो रोड ये देखो ये रोड है, पहले ये रोड चल रहा था तो हमको कोई दिक्कत नहीं थी। तो हमारा रोड आना जाना, पहले प्लॉट ओपन थे तो सामने से आ जा रहे थे हम लोग, तो इसने बोल के बंद करवा लिया डैडी से बात करके कि कुछ टाइम के लिए बंद करते, हमारा माल चोरी हो रहा है। तो फिर हमने भी क्या ठीक है बंद कर लो। उसके बाद आज हम उसको बोल रहे देखिए खोलिए इसको, तो वो बोलता है कि आप इधर से आ जा नहीं सकते, भला कि ये नगर पालिका की रोड है, यहाँ तक रोड बन के आया हुआ है। और उसने ये पत्थर के शेड मारे, आज भी देख सकते हो ये नगर पालिका की रोड में उसने भंगार डाल के रखा हुआ है पूरा, और खुद वापर रहा है। हमारे आने जाने को इतनी तकलीफ है, हमको जाने को रास्ता नहीं है, पर वो एज गोडाउन वो वापर रहा है। तो हमको ये नगर पालिका को रिक्वेस्ट है कि हमको ये रोड ओपन करके दो, हमको आने जाने का रास्ता हो। थैंक यू। मैं नरेंद्र सिंह, संतोष सिंह कलसी। ये तिगरानिया रोड पे हमारा पुराना गैरेज है, ट्रक बॉडी का काम करते हैं। ये हमारे पीछे बैक साइड में गाबा हाजी है, गाबा हाजी भंगार का काम करते हैं। और ये रास्ता पहले चालू था, तो 8-10 साल इधर पहले उन्होंने मेरे को ऐसे बोला कि भाई तुम इधर से यूज नहीं कर रहे हो तो हम इधर बंद कर देते हैं, तो आपको कोई तकलीफ है? मैं बोला नहीं तकलीफ तो नहीं है, मगर आप जब वो बोले जब बोलोगे मैं खोल दूंगा। और ठीक है, तो हमने उनको ऐसा ऑब्जेक्शन नहीं किया, इसलिए उन्होंने बांध दिया। बांधने के बाद अभी हम जब उनको बोल रहे हैं कि हमारे पास रास्ता नहीं है इधर से खोलो, अब वो हमारे पे केस लगा रहे कि तुम इधर से आ नहीं सकते हो, ऐसा वैसा, और कानून सिखा रहे हमको। तो हमने नासिक नगर महापालिका मैडम को एप्लीकेशन दिया है, और अभी मैडम ने जो आप लोगों को भेजा है, 2 लोग आए देखे और उनको उसने बोला कि ये कोर्ट मैटर है, आप वापस जाओ। मगर ये नगर महापालिका का रास्ता है, इससे कोर्ट का संबंध ही नहीं आता ना। कम से कम 10-12 साल हो गए। बोलता है ये हाँ बेच दो हमको, और वो कौड़ियों के भाव लेने को तैयार है, और पैसा जो आज मार्केट रेट है वो देने को तैयार नहीं है। हम ये छोटा सा रास्ता है 10-12 फुट का, उसी से आते जाते अड़ जाती है, गिर जाते हैं उसमें, लोग स्लिप हो गए। इतना तकलीफ है अभी कि सुबह गाड़ी एक फंस गया उसमें, मिट्टी में निकल ही नहीं रहा था। नासिक उनका मेहरबानी हो जाएगा ये जो रास्ता चालू कर दिया था। नाशिक वर्कर्स युनियन सीटूची जिल्हा फॅक्टरी कमिटीची बैठक सीटू भवन येथे संपन्न. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी 4 लेबर कोड रद्द करा या मागणीसाठी ऑल इंडिया कामगार संघटना संयुक्त कृती समितीने 9 जुलै रोजीच्या देशव्यापी पुकारलेल्या संपामध्ये नाशिक जिल्हा औद्योगिक कामगार मोठ्या संख्येने या संपात सहभागी होणार असून या मीटिंगमध्ये कामगार विरोधी 4 लेबर कोड मागे घ्या, कामगारांना किमान वेतन 30,000 रुपये मिळावे आणि लोकशाही अधिकारावर बंदी आणणारा जनसुरक्षा विधेयक मागे घ्या या मागणीसाठी जिल्हाभर सीटू संलग्न युनियन आणि जिल्ह्यातील औद्योगिक कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. या मीटिंगला मार्गदर्शन करताना नाशिक वर्कर्स युनियनचे अध्यक्ष व सीटूचे राज्याध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर D.L. कराड यांनी मार्गदर्शन केले. या मीटिंगच्या प्रसंगी उपस्थित सीटू जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे, युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम सोनजे, कॉम्रेड डॉक्टर मिलिंद वाघ, कॉम्रेड सतीश खैरनार, कॉम्रेड संतोष कुलकर्णी, कॉम्रेड संतोष काकडे, कॉम्रेड हिरामन तेलोरे, कॉम्रेड आत्माराम डावरे, कॉम्रेड संदीप कातोरे, कॉम्रेड अप्पा वाटाणे, कॉम्रेड राहुलभाऊ गायकवाड, कॉम्रेड संजय पवार, कॉम्रेड दिनेश सातभाई, कॉम्रेड कल्पनाताई शिंदे, कॉम्रेड छाया जाधव, कॉम्रेड अरविंद शहापुरे, कॉम्रेड मोहन जाधव, कॉम्रेड निलेश मगर आणि उपस्थित फॅक्टरी कमिटी.
पहिलीपासूनच हिंदी सक्ती होऊ देणार नाही, त्याविरोधात येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, तो संपूर्ण मोर्चा मराठी माणसाचा असेल. मराठी हाच अजेंडा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. सरकारला एकदा कळू दे महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते. महाराष्ट्राची संपूर्ण ताकद 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवर दिसेल. अशावेळी मला हेही बघायचं या मोर्चात कोण सामील होते आणि कोण येणार नाही ते देखील मला बघायचं आहे. शिक्षण तज्ज्ञ, भाषा तज्ज्ञांशी आम्ही बोलणार आहोत. सर्व विद्यार्थी पालकांना आम्ही मोर्चाला आमंत्रण देणार आहोत. सरकारला एकदा कळू दे महाराष्ट्राच्या मनात काय आहे. हिंदी विरोधात मोर्चात सर्वजण सहभागी होतील. आम्ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत. कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला 6 जुलैला कळेल. राज ठाकरे. पाठीवरनं हा मोर्चा निघेल. हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. आम्ही जे शिक्षण तज्ज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत. माझं पत्रकाने जाणार आहे. सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलवणार आहोत. सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे. आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 आणि नाशिक शहरातील मोकाट आणि पिसाळलेले कुत्रे पकडण्यासाठी उपाययोजना संदर्भात नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांना युवा ऊर्जा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमोल दिनकर पाटील, माजी नगरसेवक रवींद्र गोविंद धिवरे यांनी निवेदन दिले. मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी श्रमिकनगर येथील सनी पिल्लारे या मुलाला चावा घेतला. त्या संदर्भात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी साहेब यांची भेट घेऊन उपाययोजना करण्यात विनंती करण्यात आली. मुसळधार पावसामुळे पेनटाकळी प्रकल्पाचा कॅनॉल फुटला. 20 ते 25 एकर शेतजमीन खरडून गेली. जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार तालुक्यात 25 जूनच्या सायंकाळपासून ढगफुटी सदृश पाऊस झाला की नदी एक झाली. नुकत्याच पेरलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. शेतात कमरेपर्यंत पाणी साचले. मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाचा 1 ते 11 किलोमीटरमधील कालवा फुटल्याने सावत्रा निकस येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास 20 ते 25 एकर जमिनी पूर्णपणे खरडून गेलेली आहे. पेनटाकळी प्रकल्पाचा कालवा काल झालेल्या पावसामुळे ओसंडून गेला. 1 ते 11 किलोमीटरमधील पाचल्याकडे जाणारे आउटलेट पाटबंधारे विभागाने बंद केलेले होते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला. कालवा ओव्हरफ्लो झाल्याने सोनार गव्हाण शिवारात कालव्याची मातीची भिंत फुटली आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले. महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात 2 ऐवजी एकच मोर्चा काढा. डॉक्टर अजित नवले. हिंदी सक्तीच्या वेगवेगळे मोर्चे काढण्याच्या बद्दलच्या घोषणा झालेल्या आहेत. अनेक विचारवंत, बुद्धिजीवी, साहित्यिक यांना ह्या मोर्चांमध्ये आणि आंदोलनामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. डावे पक्ष आणि डावे विचारवंत सुद्धा मराठी भाषा वाचावी, मराठी संस्कृती वाचावी यासाठी आंदोलनात उतरण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर सर्वांनी मिळून एकत्र निर्णय केला आणि एकच मोर्चा, एकच तारीख आणि समान मागण्यांवर काही एकमत झालं तर सर्वांसाठी फार सोयीचं होणार आहे. 2 वेगवेगळे मोर्चे यामध्ये नक्की कुठे जावे याबद्दल अनेक बुद्धिजीवी आणि वेगवेगळ्या समाज घटकातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करू इच्छितो, सर्व ज्येष्ठ नेत्यांना विनंती करू इच्छितो, एकमत करावं, एकत्र बसावं आणि एकच तारीख, एकच मोर्चा सर्व मराठी जनांचा हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबईमध्ये काढला जावा. अशा प्रकारचे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ज्येष्ठ नेत्यांनी ते करावं असं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहोत. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद. दुसरा कोणताही विषय घेऊ नका.
दूसरा कौन सा भी विषय नहीं जाएगा? क्या नहीं है? क्या है? क्या है? बोला. येस येस. राऊत साहेब, तुम्ही मोठी भूमिका जाहीर केली आहे आता समाज माध्यमांवर की हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात जो मोर्चा निघणार आहे तो एकच मोर्चा असेल, जय महाराष्ट्र असं तुम्ही म्हणता. तुम्ही हेही त्या ट्विटमध्ये असे केले की दोन भावांचा फोटो दाखवला, दोन भाऊ त्या दिवशी एकत्र पाहायला मिळणार महाराष्ट्राला एका स्टेजवर. महाराष्ट्रामध्ये सध्या शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचा विषय हा सुरू आहे. शालेय शिक्षणात त्रिसूत्री भाषा धोरणाच्या नावाखाली आमच्या लहान मुलांवर मातृभाषेत शिक्षणाचं सोडून द्यावं, ते आमचं आम्ही बघू. एक तिसरी भाषा हिंदीच्या नावानं लादली जाते. हे ओझं आमच्या मुलांना पेलवणार नाही, अशा सर्व भाषा तज्ज्ञांचं मत आहे. फक्त महाराष्ट्रात नाही तर या देशातल्या अनेक राज्यातून ही भूमिका आहे. फक्त हिंदीला विरोध आहे म्हणून आमची भूमिका नाहीये. आमचा हिंदीला विरोध नाहीये भाषा म्हणून. पण शालेय शिक्षणामध्ये अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रात जबरदस्ती करता येणार नाही. गुजरातला यातून वगळलेला आहे नेहमीप्रमाणे. याच्यावर अनेक मराठी भाषिक संस्था एकत्र आल्या आणि त्या काम करतायत. खास करून मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असेल, उद्धव ठाकरे यांना इथे भेटलेले आहे. सरकार सुद्धा आपापल्या पद्धतीनं, ज्याला तुम्ही सादरीकरण म्हणता, प्रेझेंटेशन, आता या सादरीकरणाचं नेपथ्यकार कोण आहे नक्की पडद्यामागे, हा प्रश्न काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी विचारला की याचे नेपथ्य कोणाचं आहे. या सादरीकरण जे करतायत सरकार, याविषयी नक्कीच राज ठाकरे यांनी एक कडवड भूमिका मांडली. तीच भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनी मांडलेली आहे. काल या कृती समितीचे हिंदी भाषा सक्तीची करण्यासंदर्भात, विरोधी करण्यासंदर्भात कृती समिती आहे. त्याचे प्रमुख दीपक पवार आहेत, मराठी भाषेचे तज्ञ. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह काल माननीय उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर चर्चा केल्यावर 7 तारखेला त्या कृती समितीनं सर्व मराठी प्रेमींना आणि मराठी भाषिकांना आंदोलनासाठी आमंत्रित केलं. राज्यभरातलं आंदोलन असेल किंवा मग मुंबईत एका ठिकाणी जमून मोर्चा काढण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांची होती. मराठीचा विषय असल्यामुळे, मराठी भाषेवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्यामुळे काल तात्काळ पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे, तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊ. 7 तारखेला हा विषय इथे संपला. मी तिथे उपस्थित होतो. त्याच वेळेला श्री राज ठाकरे यांच्याकडे काही सरकारचे लोक गेले, काही सादरीकरण करण्यासाठी हिंदी संदर्भात. ते बहुधा ते सादरीकरण राज ठाकरे यांना मान्य नसावं. आणि त्याच वेळेला आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली, मोर्चाची घोषणा केली. ती 6 तारखेला केली. त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती, कारण आम्ही आतमध्ये होतो. आमच्या बैठक आटपून मी बाहेर पडल्यावर, उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला. त्यांची अशी भूमिका आहे की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता 6 तारखेची घोषणा केली.
मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही. हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल. श्री क्षेत्र गहिनीनाथ गड संत वामनभाऊ महाराजांचा पालखी मार्ग खडतर. 6 किलोमीटर नदीपात्रातून दिंडीचा मार्ग. बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गड संत वामनभाऊ महाराज यांची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झालेली आहे. मात्र या पालखीचा मार्ग खडतर आहे. 6 किलोमीटर नदीपात्रातून वारकऱ्यांना वाट काढावी लागते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा पालखी मार्ग व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. प्रत्येक वर्षी याच नदीपात्रातून संत वामनभाऊ महाराज यांच्या दिंडीचा मार्ग आहे. हा खडतर मार्ग सुखकर व्हावा अशी अपेक्षा वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नमस्कार नाशिककर. भिवंडीतील वडपे गावाजवळ लोकशाही बस दुभाजकावर चढली. सुदैवाने कोणीही जखमी नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची लोकशाही बस ही मध्यरात्रीच्या सुमारास वडपे गावाच्या हद्दीत मध्यरात्री 3:30 सुमारास दुभाजकावर चढण्याची घटना घडलेली आहे. भिवंडी तालुक्यातील वडपे गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. नाशिक येथील ठक्कर बाजार बसस्थानकातून निघालेली बस संभाजीनगर ते बोरिवलीला जाणारी बस होती. बसमध्ये एकूण 20 प्रवासी होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. पाऊस सुरू असताना रस्त्यावर पाणी साचले असल्याने चालकाने ब्रेक घेतल्याने ही घटना घडली आहे. व्यक्तीने 3 दुचाकी जाळल्या. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. रत्नागिरी शहरानजीक भाटकरपाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने 3 दुचाकी जाळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून पोलीस प्रशासनाने तात्काळ सूत्र हलवत आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्रीच्या वेळी पेठकिल्ला भाग रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दी शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री 12:30 ते 4:30च्या दरम्यान इथे 3 गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहोत. लवकरच आम्ही आरोपींना अटक करून त्यांना कडक शासन करू निश्चितच. थँक्यू. मराठी भाषेमध्ये वेगवेगळे अर्थ लावले जातात, त्याला उत्तर दादा भुसे देतील छगन भुजबळ. बॉर्डर बंद केलेला आहे, त्यामुळे कांदा निर्यात ठप्प झाली. याचा परिणाम कांदा भावावर होतोय. आता गेल्या काही दिवसांपूर्वी कांदा सडला होता म्हणून भाव वाढले होते, परंतु आता पुन्हा हे बॉर्डर बंद असल्यामुळे कांद्याचे भाव एक लक्षात घ्या की बांगलादेशामध्ये सत्ता पालट झालेला आहे आणि पूर्वीच्या ज्या अध्यक्ष होत्या त्या भारतामध्ये सध्या आहेत आणि त्यांच्या विरुद्ध तिथे सगळं वातावरण आहे. त्यामुळे थोडंसं भारताच्या विरुद्ध सुद्धा वातावरण असल्यासारखं वाटतं आहे. त्यामुळे जे द्राक्ष आहेत, कांदा आहे, हे सगळं आपल्या बांगलादेशच्या बॉर्डरवर बंद झालेलं आहे.
पण मी या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि केंद्रातील अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना त्या संदर्भामध्ये काय करता येईल याच्यावर विचार करायला सांगू, ॲक्शन घ्यायला सांगू.